नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो। तर आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते। तर सध्या पोर्टलवरती 56,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज कन्फर्म झालेले आहेत आणि शेवटची तारीख 10 मार्च देण्यात आलेली आहे। आता याच्यानंतर मुदतवाढ होण्याची शक्यता कमी आहे। अनेक वेटिंग लिस्टमध्ये जे पालक आहेत, विद्यार्थ्यांची नावे आहेत, तर या संदर्भात पालक विचारणा करत आहेत की आमचा वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे, आमचं कन्फर्म अर्ज होणार का। तर यामध्ये शाळानुसार किती जागांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत यावरच तुमचं ॲडमिशन होणार की नाही हे तुम्हाला समजून घेता येणार आहे। तर या संदर्भात प्रत्येक शाळेमध्ये किती ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत, ज्यांची नावं शाळांच्या यादीमध्ये पोर्टलवरती पाहायला मिळतील त्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, लवकरच ते शाळांमध्ये जाऊन ॲडमिशन घेणार आहेत। त्यामुळे उर्वरित ज्या जागा आहेत, जेवढ्या आरटी वेकन्सी आहे, तर या जागांवर किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत आणि किती जागा रिक्त आहेत, तर याच्यावरून तुमच्या वेटिंग लिस्टमध्ये जो नंबर आहे तर तो कन्फर्म होणार की नाही याचा तुम्हाला अंदाज बांधता येईल। तर अपेक्षित धरूया 10 तारखेला पहिला राऊंड संपणार आहे आणि साधारणतः लगेचच दुसऱ्या दिवशी हा राऊंड प्रसिद्ध केला जाणार नसून 2 ते 3 दिवसांचा कालावधी घेऊन साधारणतः 13 ते 14 तारखेनंतर दुसरा जो राऊंड आहे तो प्रसिद्ध केला जाईल। तर याच्यामध्ये केवळ ज्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे यांना संधी असणार आहे, ज्यांचं कशातच नाव आलेलं नाही तर अशा पालकांना संधी नसणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। आरटी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात जर काही तुमच्या शंका असतील की जर तुम्हाला काही इतर माहिती हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि खात्रीशीर अपडेट्स मिळवण्याकरता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।